सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. विनयनगर पोलीस चौकीपासून 100 मीटरवर वडाळा पाथर्डी रस्त्यालगतच असलेले एटीएम रोकडसह चोरट्यांनी चारचाकीतून लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी भर वस्तीतील हे एटीएमच चोरून नेलंय. या एटीएममध्ये 26,500 रुपये होते, मात्र मशीनची किंमत 15 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या भागातील गुन्हेगारीवर नागरिक अधिक प्रश्न उपस्थित करतायत. आता पोलीस चौकीजवळच घटना घडल्यानंतर तरी पोलिसांना जाग येणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. याबाबत मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनयनगरला मुख्य रस्त्यालगत असलेल्या एटीएम सेंटरमधील मशीनच चोरट्यांनी चारचाकी वाहनातून टाकून फरार झाल्याचं म्हटलेलं आहे. या चोरट्यांनी एटीएम कक्षात असलेल्या एकमेव सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रेद्वारे काळे फासले. यानंतर तोंड बांधून आत प्रवेश करत एटीएमचा बॉक्सच उचलून नेला. गुरुवारी सकाळी 7 वाजता लगतच्या सलून चालकाला ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसाला कळवले. नंतर पोलिसांनी घटनास्थळी एक तपास सुरू केला. या एटीएम समोरून द्वारका तसेच पाथर्डी अशा 2 दिशांना जाणाऱ्या रस्त्यावर तपास सुरू करण्यात आलेला आहे. विविध दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत. महामार्गापर्यंत मार्ग विनयनगरपासून महामार्गाकडे येण्यासाठी 4 ते 5 रस्ते आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांकडून सकाळपासून या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाते. मुंबई महामार्गाकडे जाणारे छोटे मालवाहू वाहन जाताना दिसलेले आहे, परंतु पुढे महामार्ग असल्याने ते नेमके कोणत्या दिशेला गेले याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.